घरात फक्त अंडी आहेत तर काळजी करू नका, कारण आज आपण बनवणार आहोत अशी झणझणीत अंडा करी जी की सगळेजण बोटं चाटत खातील. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. तर काही वेळ न घालवता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी 6 अंडे बॉयलरमध्ये बॉईल करायला ठेवणार आहे. ह्या बॉयलरमध्ये अंडे एकदमच झटपट बॉईल होतात. 6 अंडे ठेवल्यानंतर मी थोडंसं पाणी घालून वरतून याचं झाकण लावून आणि स्विच ऑन करून देणार आहे. म्हणजे इथे अंडे बॉईल होतील. आता जोपर्यंत अंडे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण साईडला लगेच मसाल्याची तयारी करूया. तर त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे आणि अर्धा टमाटा घेतला आहे. ते असं रफली कट करून कढईमध्ये थोडंसं अर्धा चम्मच तेल टाकून हे फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर टमाट्याची टेस्ट आवडत असेल किंवा तुम्ही अजून जास्त याला ग्रेव्ही करत असाल तर तुम्ही एक टमाटा पण इथे वापरू शकता. तर ही सगळं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही साईडला बघू शकता लगेचच आपले अंडे पण बॉईल झाले होते. इथे रेड लाईट जो आहे तो बंद झाला म्हणजे आपले अंडे बॉईल झाले आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित याला फ्राय करून घेतला आहे. आता इथे गॅस बंद करून देणार आहे आणि याला थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून पाण्याचा थेंबभरही वापर न करता याची पेस्ट करून घेणार आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे आणि त्या तेलामध्ये इथे खडे मसाले घातले आहेत. तुम्हाला जे जे खडे मसाले आवडतात ते तुम्ही इथे टाकू शकता. मी इथे 2 तेजपान, दालचिनीचा तुकडा, अर्धा चम्मच जिरे आणि जी पेस्ट आपण केली होती ती याच्यामध्ये टाकून घेतली आहे. तुम्हाला जर गरज पडलीच तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चम्मच पाण्याचा वापर करू शकता. जास्त पाणी वापरायचं नाही आहे, कारण टोमॅटोला, कांद्याला त्याचं स्वतःचं पाणी सुटतं. त्यामुळे सगळी पेस्ट टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर अंडा करी कुठल्या पद्धतीने बनवता हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बट एकदा माझ्या पद्धतीने पण ट्राय करून बघा, कारण माझ्या सगळ्याच रेसिपी ज्या आहेत त्या एकदम साध्या, सिंपल आणि घरगुतीच इन्ग्रेडियंट्सनी बनलेल्या असतात. आता ही आजची पण रेसिपी जी आहे ती एकदम साध्या पद्धतीने मी बनवलेली होती, पण ती खायला खूपच टेस्टी झाली होती. अगदी रेस्टॉरंटच्या अंडा करीसारखीच झालेली होती. काही नाही, जस्ट सगळेच घरातले स्पाइसेस, घरातलेच मसाले वगैरे मी इथे वापरलेले होते. तर एक 3 ते 4 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता इथे आपलं हे आता फ्राय करून झालं आहे. ह्यामध्ये आता आपण स्पाइसेस ॲड करूया. आता पाव चम्मच हळद टाकली आहे, अर्धा चम्मच लाल मसाला इथे टाकला आहे. लाल मसाला माझा जास्ती तिखट नाही आहे. त्यानंतर 2 चम्मच काळा मसाला इथे मी ॲड केला आहे. तुम्हाला जर लाल मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करून वरतून काळा मसाला अजून अर्धा चम्मच ॲड करू शकता, किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडतं तशा पद्धतीने तुम्ही तुमचे मसाले ॲड करा. त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करून हे सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला त्यालाही लाईक करा, कमेंटमध्ये पण मला नक्की सांगा. त्यानंतर या मसाल्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आता बरेच जण काय करतात की पाणी टाकल्यानंतर जेव्हा भाजीला बॉईल येतं, भाजी उकळायला लागते तेव्हा मीठ टाकतात. आता इथे आपण सुरुवातीलाच मसाला टाकला तेव्हाच मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही जी आहे एकदा बॉईल होऊ द्यायचं आहे. म्हणजे जी भाजीला जी चव आहे ती एकदमच छान येते आणि भाजीला ग्रेव्ही पण फार छान येते. कारण बरेच जण काय करतात, भाजी नंतर आपली पातळ होऊन जाते त्यामुळे वरतून पीठ टाकतात असं. तर त्या आणि मी इथं खोबऱ्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे भाजी पातळ होण्याची शक्यता असते. पण मी ही अशा ट्रिकने जर तुम्ही कराल तर तुमची भाजी पातळही होणार नाही आणि तुम्हाला पीठ टाकायची गरज पडणार नाही. पिठामुळे भाजी एकदम पिठाळी लागते. तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटानंतर आपल्या भाजीला छान बॉईल आलं होतं आणि वरती तरी पण एकदम छान दिसत होती, कलर पण छान दिसत होता. त्यानंतर इथे हवं तेवढं पाणी तुम्ही इथे टाकू शकता. आता इथे मी जवळपास 1 तांब्या पाणी ॲड करणार आहे, कारण इथे आम्हाला भाजी जी आहे ती पोळीसोबत चुरून खायची होती. त्यामुळे म्हणून तुम्हाला जर थोडी थिक हवी असेल ग्रेव्ही, तिथे पाण्याचा थोडा कमी वापर केला तरीही चालेल. आता तुम्ही बघू शकता मी जवळपास 1 तांब्या पाणी टाकलं आहे. आपली भाजी सुरुवातीला किती पातळ दिसते आहे, पण ती नंतर एकदम व्यवस्थित घट्ट होणार आहे. त्याला जास्ती काहीही करायची गरज पडणार नाही. तर जोपर्यंत इथे भाजी बॉईल होते आहे तोपर्यंत मी लगेच साईडला व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे अंड्याला इथे कट्स लावून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अंड्याचे 2 भाग करून पण असं करू शकता. पण मी सांगितलं ह्या पद्धतीने पण करून बघा, फार टेस्टी लागते भाजी.
त्यानंतर तव्यावर 1 चम्मच तेल टाकलं आहे. तवा ऑलरेडी गरम होता कारण मी पोळ्या करून घेतल्या होत्या आधी. मग त्याच तव्यावर तेल टाकलं. तेलामध्ये पाव चम्मच हळद ॲड केली. पाव चम्मच लाल मसाला टाकला आणि लगेच अंडे जे आहे तुम्हाला व्हिडिओत दाखवले तसे कट करून सगळे अंडे मी तव्यावर टाकून घेतले. आता हे लगेचच याच्यामुळे टाकले कारण आपला मसाला जळायला नको त्यामुळे. वरतून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता हे सगळं उलटपालट करून आपल्याला सगळ्या साईडने छान फ्राय करून घ्यायची आहे. अशा केल्याने अंड्यांची पण टेस्ट एकदमच छान लागते. खूप टेस्टी लागतात अंडे. तर भरपूर जण काय करतात भाजीला बॉईल आलं का त्यानंतर हे जे उकडलेले अंडे आहेत त्याचे 2 भाग करून लगेच भाजीमध्ये टाकून देतात. तुम्ही तसंही करू शकता पण असं जर केलं ना तुम्हाला एक लगेच टेस्टमध्ये डिफरन्स जाणवेल. अशा पद्धतीने आपले अंडे पण इथे छान फ्राय झाले आहे. अंड्यांना फ्राय व्हायला काहीच वेळ लागत नाही. 1 ते 2 मिनिटातच ते फ्राय होऊन जातात सगळ्या बाजूने आणि त्यांची टेस्ट पण एकदम छान लागते. साईडला भाजी पण बॉईल होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी. तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात? तुमच्या सिटीचं, तुमच्या शहराचं नाव कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. तर आता इथे भाजीला छान उकळ आला आहे. जिथे भाजी आपल्याला उकळताना दिसती आहे त्यामध्येच हे अंडे एक करून मी सोडून देणार आहे. आणि अंडे घातल्यानंतर आपल्याला जास्तही वेळ भाजी उकळू द्यायची नाही आहे. एक जस्ट 5 ते 7 मिनटं आपल्याला ही भाजी बॉईल करून घ्यायची आहे. म्हणजे वरतून झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं बॉईल करायची आहे. त्यानंतर तव्याला जे तेल लागलेलं होतं ते पण तेल मी या भाजीमध्ये थोडीशी भाजी टाकून ते तेल याच्यात काढून घेतलं आहे. हे बघा इथे अशी मस्त आपली भाजी उकळती आहे. मीडियम फ्लेमवर आहे गॅस. आता वरतून झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनटासाठी ही भाजी बॉईल होऊ द्यायची आहे. तर एकदम परफेक्ट ही भाजी रेडी झालेली होती. तुम्ही ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता. बघू शकता वरतून फ्रेश कट केलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि अशा पद्धतीने आपली अंडा करी रेसिपी रेडी आहे. तुम्ही बघू शकता दिसतानाच इतकी मस्त छान मसालेदार टेम्पटिंग दिसत आहे. ती खायला पण तितकीच टेस्टी झालेली होती. घरच्यांना पण फार आवडली. तर तुम्ही अशी माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका तुम्ही. व्हिडिओला पण आवडल्यास व्हिडिओला पण लाईक करा. बघा अशा पद्धतीने आपली भाजी छान मस्त रेडी झालेली आहे. ही लगेचच सर्व करायला पण रेडी आहे. गरमागरम खायला तर एकदमच टेस्टी होती. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.